विद्यानगर. स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा. स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा. भारत भूमीच्या पराक्रमाला मुजरा या महाराष्ट्राचा, मुजरा या महाराष्ट्राच्या लेकीचा. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या समोर बसलेल्या सळसळत्या रक्ताच्या तरुण व तडकदार देशाच्या भावी शिलेदार यांना माझा प्रणाम. मंगल देशा, पवित्र देशा, राखट देशा, कणखट देशा, दगडाच्या देशा असे गडकरांनी वर्णन केलेला आपला भारत देश. या देशाला राखट आणि बळकट बनवण्यासाठी ज्या वीरांनी रक्त सांडले, रक्ताचं पाणी केलं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तो आज स्वातंत्र्याचा दिन दिवस. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पहिला भारतीय जो चंद्रावर गेला राकेश शर्मा, ते चंद्रावरनं माघारी आले तेव्हा त्यांची भेट इंदिरा गांधींशी झाली. इंदिरा गांधींनी त्यांना एक प्रश्न विचारला, राकेशजी, तुम्ही चंद्रावर गेलात, तुम्ही जगातले सगळे देश बघितले, सगळे देश निरनिराळे दिसले, मग आपला भारत देश तुम्हाला कसा दिसला? राकेश शर्माने त्यावर एक असं उत्तर दिलं की सगळ्यांचं मन भरून आलं. ते बोलले, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आणि आहेच, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तुम्ही एक उदाहरण घ्या, साधं कोरं पान असेल ते तोपर्यंत सुंदर दिसत नाही जोपर्यंत एका कलाकाराने रंगवून त्याच्यावर चित्र काढत नाही. आणि आपला भारत देश तर वीरांच्या रक्ताने रंगला होता, त्यांच्या रक्ताच्या थेंबात थेंबात रंगला होता. मग असणारच, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. अरे आपल्या भारताचा इतिहास आहे की हाताने नांगर धरायचे, पण वेळ आली की त्याच हाताने तलवारी धरल्या. ज्या वीरांनी रक्ताची होळी केली आणि गोळ्यांची दिवाळी केली, आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिला, तेव्हा त्यांनी एकच स्वप्न बघितलेलं की माझा आजचा भारत ही वेळ पुन्हा येऊ देणार नाही. पण आता वाटतंय का आपल्याला ते स्वातंत्र्य मिळालंय? त्या स्वातंत्र्यासाठी आपल्या युवा पिढीसाठी हे सगळं कळतंय, पण एका वेगळ्या दिशेला जात आहे. त्यांच्यासाठी मी 4 वेळी सांगू इच्छिते. त्या स्वातंत्र्यासाठी वीरांनी, ज्या स्वातंत्र्यासाठी वीरांनी रक्ताची होळी आणि खेळली गोळ्यांची दिवाळी, ज्या स्वातंत्र्यासाठी वीरांनी रक्ताची होळी आणि खेळली गोळ्यांची दिवाळी, आणि आजचे वीर हवं फक्त त्यांना इंटरनेटची जाळी, आणि आजचे वीर हवं फक्त त्यांना इंटरनेटची जाणीव. आणि का कुणास ठाऊक व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये स्वर्ग त्यांनी पाहिला, आणि का कुणास ठाऊक व्हॉट्सअप आणि फेसबुकमध्ये स्वर्ग त्यांनी पाहिला आणि म्हणे आपला भारत देश स्वतंत्र झाला. पुढचे एक कडवे, ते कडवे सांगायच्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते जी सत्य. एक योद्धा होता, तो भविष्यवाण्याकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी माझा हात बघून सांगा की मी युद्ध जिंकू शकेन का? भविष्यवाण्याने हात बघितला आणि पडकं तोंड करून म्हणाले, नाही, तू एकही युद्ध जिंकू शकणार नाही. तेव्हा तो योद्धा ताडकन उठला आणि म्हणाला, का जिंकू शकत नाही? तेव्हा त्या भविष्यवाण्याने त्याला असं हात दाखवला आणि म्हणाले, इथून तिथपर्यंत एक रेष हवी जी तुझ्या हाताला नाहीये. त्या क्षणी हातातला खंजीर काढला आणि हाताला अशी एक रेष ओढली आणि म्हणाले, गुरुजी आता तर आली ना हाताला रेष. आणि पुढे जाऊन त्या योद्ध्याने पूर्ण जग जिंकलं, तो म्हणजे अलेक्झांडर. मला हेच सांगायचं आहे, आपण एक अशी पिढी आहोत जी स्वतःचं नशीब स्वतः तयार करू शकतो. त्याच्यासाठी एक कडवे, जे स्वातंत्र्यवीर ज्यांच्या नाही नशिबाची रेष हातावर, जे स्वातंत्र्यवीर ज्यांच्या नाही नशिबाची रेष हातावर, म्हणून तलवारीने ओढून इतिहास रचला, आणि आजचे वीर असं करतात, हा मेसेज ग्राहक ग्रुपमध्ये पाठवा, काहीतरी भलं होईल याची अपेक्षा करून बसतात आणि म्हणे आपला भारत देश स्वतंत्र झाला. ज्या देशात घुमत होते जय हिंद इन्क्लाबचे नारे, ज्या देशात घुमत होते जय हिंद इन्क्लाबचे नारे, आणि आता वाहत आहेत सोनू तुला माझ्यावर भरोसा नाहीचे वारे, आणि आता वाहत आहेत सोनू तुला माझ्यावर भरोसा नाहीचे वारे, आणि म्हणे आपला भारत देश स्वतंत्र झाला. अरे आपण कुठल्या जगात जगतोय? एकेकाळी स्वातंत्र्यासाठी लढा देणारे सावरकर, त्यांनी त्या देशासाठी मारिया बोटीच्या शौचालयाच्या कुपातून उडी घेऊन, रक्ताळलेले शरीर घेऊन, खारे पाणी कापत कापत मार्सलीस ते फ्रान्सचा किनारा गाठला. अहो, त्यांनी सागराला सुद्धा धमकी दिली होती की मला माझ्या मातृभूमीकडे लवकर ने, नाहीतर बघ मी काय करेन, मी कोणाच्या वंशाचा आहे हे माहीत नसेल तर. मनमातेला
मज विवासना ते देशी तरी